तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा आपण नफा आणि तोट्याचं. आता हे गणित बघा, जे आपली ग्रुप मीन ची एक्झाम झाली 12 जुलैला, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आलेले बघा. हे एक्झाम्पल आहे नफा तोट्याचं, नफा किंवा तोटा झाला. आता काय विचारलंय बघा, दोन वस्तू किती रुपयाला विकल्यात बघा. वस्तू विकल्यात 1400 रुपयाला. आता एक वस्तू 1400 रुपयाला विकली, दुसरी पण कितीला विकली, या 1400 रुपयाला विकली. पण फरक काय बघा, एका व्यवहारात 20% तोटा झाला. समजा इथे 20% तोटा झालाय. काय झाला इथे तोटा, आणि ते 20% काय झालाय, नफा झालाय. आता बघा इथे ट्रिक्स काय लक्षात ठेवायचं बघा. ट्रिक्स काय, ह्या दोन्ही किमती सेम आहेत का पाहायचं. परत नफा आणि तोटा सेम आहे का पाहायचं. त्यात काय विचारलंय, ह्या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होता. नफा किंवा तोटा काय फक्त बघा ट्रिक्स काय लक्षात ठेवायचं. नफा किंवा तोटा किती, इथं 20%, इथं 20%. हा 20% लिहून घ्यायचा. त्याला भागिले 10 करायचं, त्याला भागिले 10, आणि त्याचा करायचा स्क्वेअर. किती आला हा, 20 ला 10 ने भागल्यावर 2, 2 चा वर्ग किती आला, हे आलं 4. लक्षात ठेवायचं, अशा व्यवहारामध्ये बघा विक्री किंमत समान आहे, नफा तोटा समान आहे, तर अशा व्यवहारामध्ये नेहमी तोटाच होतो. हे किती आलं 4, म्हणजे किती झालं 4% तोटा. 4% काय झाला आपल्याला, तोटा झाला. लक्षात ठेवायचं, विक्री किंमत सेमच आहे, नफा तोटा सेमच आहे. फक्त ट्रिक्स काय बघा, 20/10 त्याचा वर्ग करायचा. 20/10 किती आला 2, 2 चा वर्ग किती आला 4. नेहमी ह्या व्यवहारामध्ये आपल्याला वाटतं तू नफा होतो, पण नफा होत नाही, तर काय नेहमी होतो तोटा. तोटा किती झाला याला 4%. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे, काय अवघड नाहीये. ओके, थँक्यू, धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या ट्रिक्स आवडतात का बघा, अतिशय सोपे ट्रिक्स आहेत. काय कॅल्क्युलेशन नाहीये, काय नाहीये, फक्त त्या वापरायच्यात. ओके, थँक्यू.